वादळी वाऱ्यामुळे शाळांचे पत्रे उडून गेले। जळगावच्या बोदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं दुर्लक्ष झालंय। 3 महिन्यांपासून विद्यार्थी उघड्यावर शिक्षण घेत आहेत। एकीकडे जनजागृती तर दुसरीकडे शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शाळेला पूर्णपणे आम्हाला नवीन खोल्या बांधून द्यावी अशी फक्त आमची सर्व गावकऱ्याची किंवा शाळेची जी आमची समिती आहे, शाळेच्या समितीची आणि गावकऱ्यांची एवढीच विनंती की त्यांनी त्या खोल्या बांधून द्याव्या नवीन, जेणेकरून आमच्या मुलांना बाहेर बसण्याची वेळ येणार नाही। माझी शाळा चक्रीवादळ यामुळे 4 खोल्यावरचे पत्र उडून गेलेले आहे। आमच्यावर बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे। शिक्षण मंत्र्यांनी आमची शाळा बांधून द्यावी हेच माझी विनंती आहे। आम्हाला विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था करताना खूप त्रास होतोय, तर आम्ही खोल्या निर्गमनाचा आणि नवीन खोल्या मागणीचा दोघं प्रस्ताव जीपला पाठवलेले आहेत। तर माझी जीपकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शाळेची खोल्यांची बांधकामाला मंजुरी द्यावी। आमच्या शाळेमध्ये चक्रीवादळामुळे आमच्या खोल्यावरचे 4 पत्र उडून गेले। मी बाहेर बसून अभ्यास करतो आहे। भविष्यात त्यांचं असं म्हणणं आहे, जर या शाळा खोल्या लवकर मंजूर नाही झाल्या तर ते तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। आपण आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करीत आहोत की आमच्या जलचक्राच्या शाळा ज्या खोल्या या ताबडतोब मंजूर करून सुरू करण्यात यावा आणि गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते मान्य करून शाळा ही पूर्ववत सुरू करण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।